बघा आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि बिझनेस कम्युनिकेशन मध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट हा थिअरी लेक्चर मध्ये बघितलेला आहे. एंटरप्रेन्योरशिप मीन्स व्हॉट, डेव्हलपमेंट मीन्स व्हॉट, and business means what, communication means what, and entrepreneurship development means what, and business communication means what. Then after that we see the syllabus of theory and practical. याच्यामध्ये आता आपलं पहिलाच एक्झरसाइज आहे असेसिंग ऑटोमॅटिक जाते सर ते जोपर्यंत ठीक आहे. आता याच्यामधलं आपलं पहिलं प्रॅक्टिकल आहे असेसिंग एंटरप्रेन्योर पोटेन्शियल. ठीक आहे. आपण थिअरी लेक्चर मध्ये एंटरप्रेन्योरची डेफिनेशन बघितली. काय एंटरप्रेन्योरची डेफिनेशन? अ पर्सन who set up a business or businesses taking a financial risk in the hope of profit. म्हणजे कुठलंही प्रॉफिट मिळवण्याच्या अगोदर जे प्रॉफिट घेण्यासंदर्भात जे काही आपण रिस्क घेतो त्या रिस्क बेसवरती जो आपण एंटरप्राइज एस्टॅब्लिश करतो तर त्याला आपण काय म्हणतो? एंटरप्रेन्योर. द पर्टिक्युलर पर्सन हु एंगेज इन द पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी त्याला आपण एंटरप्रेन्योर म्हणतो किंवा उद्योजक असं म्हणतो. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच काय? It is the ability and readiness to develop, organize, and run a business enterprise along with any of its uncertainties in order to make a profit. कुठलंही प्रॉफिट बनवण्यासाठीची होल प्रोसेस त्याला आपण एंटरप्रेन्योरशिप म्हणतो. ह्याच्यामध्ये आपलं रेडीनेस असेल, डेव्हलप असेल किंवा ऑर्गनाइज असेल किंवा रनिंग बिझनेस असेल त्याला आपण काय म्हणतो? एंटरप्रेन्योरशिप. Then after we see the definition of development. आता डेव्हलपमेंट मीन्स ग्रॅज्युअल ग्रोथ इन सिक्वेन्शियल फेज और न्यू स्टेजेस इन चेंजिंग सिच्युएशन त्याला आपण काय म्हणतो? डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट दॅट वन इज द कंटिन्युअस प्रोसेस अँड ग्रोथ ओरिएंटेड प्रोसेस. दॅट्स वाय डेव्हलपमेंट मीन्स द ग्रॅज्युअल ग्रोथ इन द पर्टिक्युलर एंटरप्राइज. दॅट वन डेफिनेशन ऑल्सो इज सी इन द थिअरी लेक्चर. देन व्हॉट इज बिझनेस? Business, the person regular occupation or their profession or their trade and commercial activity त्याला आपण काय म्हणतो? Business. Then after communication, communication means exchanging information, idea, fact from one person to another person. Then after entrepreneur, that one is the French word which means to do something or to adventure. Then after that, what is the meaning of entrepreneur? The entrepreneur's meaning is those person who directly create new business or take a risk in the particular venture some or particular business. That one we call entrepreneur, or who prove to be successful in taking on the risk of startup and rewarded with profit and continued growth opportunities. If you establish the particular enterprise, then they get reward in the terms of or in the forms of profit. That means entrepreneur. Then after who organize, manage and assume the risk in an enterprise. म्हणजे आपले जे काही रिसोर्स किंवा प्रोडक्शन फॅक्टर्स असतील तर ते मॅनेज करणं, प्लॅन करणं आणि त्याच्यामध्ये जे काही रिस्क असेल तर ते अज्युम करणं. त्या पर्टिक्युलर एंटरप्राइज मधल्या ऍक्टिव्हिटीला आपण एंटरप्रेन्योर असं म्हणतो. That one we also see in previous lecture. Then we start here
द फर्स्ट प्रॅक्टिकल असेसिंग एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल. आता तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्युअर बघितले होते, म्हणजे क्रिएटिव्हिटी असेल, ऑप्टिमिस्टिक असेल, ऑनेस्टी असेल, किंवा त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी असेल, किंवा एखादं ऍटिट्यूड असेल. नंबर ऑफ थिंग्स आर देअर. वेगवेगळ्या तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये बघत असतो. पण entrepreneurial potential, that one is most important when you establish your enterprise. Enterprise establish करण्यासाठी तुम्हाला एक पोटेन्शियल ॲबिलिटी असणं किंवा एंटरप्रेन्युअर मध्ये ॲबिलिटी असणं अतिशय गरजेचं असतं. दॅट्स वाय we make a particular layout to assess the entrepreneurial quality or potential for establishment of an enterprise. आपला एंटरप्राइज एस्टॅब्लिश करण्यासाठी काय तुमच्या क्वालिटीज असतील किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर त्या जज करणं, असेस करणं, दॅट वन हेल्प टू असेस द एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, आपण प्रिव्हियस थेअरी लेक्चर मध्ये सुद्धा बघितलेलं डेफिनेशन ऑफ असेसमेंट, और त्याला आपण अनालायझिंग म्हणतो. म्हणजे टू गेट एंड प्रोडक्ट और एंड पॉइंट ऑफ द पर्टिक्युलर प्रोसेस. कुठल्याही प्रोसेस मधला एंड प्रोडक्ट असतो तर त्याला आपण काय म्हणतो, असेसिंग. आता त्याची जर थोडक्यात जर डेफिनेशन बघितली, टू जज और डिसाइड द अमाऊंट, व्हॅल्यू, क्वालिटी और इम्पॉर्टन्स ऑफ समथिंग. कशाच एखाद्या गोष्टीचं आपल्याला एखादा अमाऊंट काढायचं असेल, व्हॅल्यू काढायचं असेल, क्वांटिटी काढायचं असेल, त्याचं इम्पॉर्टन्स पाहिजे असेल तर ते जजिंग करण्यासाठी किंवा ते डिसाइड करण्यासाठी आपल्याला असेसिंग करावं लागतं. म्हणजे टू मेक स्टडी, टू कंडक्ट स्टडी ऑन द पर्टिक्युलर आस्पेक्ट. एखाद्या आस्पेक्ट वरती आपल्याला तो स्टडी कंडक्ट करावा लागतो. एंटरप्रेन्युअर ही जी डेफिनेशन आपण प्रिव्हियसली आपल्या थेअरी लेक्चर मध्ये बघितलं. देन पोटेन्शियल. व्हॉट इज द पोटेन्शियल? पोटेन्शियल इन अनदर वर्ड द कॅपॅसिटी ऑफ अन इंडिव्हिज्युअल, त्याला आपण पोटेन्शियल म्हणतो. आता कॅपॅसिटी टू डेव्हलप, कॅपॅसिटी टू ग्रो, कॅपॅसिटी टू एस्टॅब्लिश, कॅपॅसिटी टू एनलार्ज, कॅपॅसिटी टू विथस्टँड. नंबर ऑफ थिंग्स आर देअर. त्याच्यामध्ये तुमची कॅपॅसिटी असेल किंवा त्यांची कॅपॅबिलिटीज असेल तर या वेगवेगळ्या तुम्ही तिथे एक्सपोज करू शकता किंवा शो करू शकता. त्या दाखवण्याचे जे काही एक्सपोज करण्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्याला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ऑफ अन एंटरप्रेन्युअर. देन पोटेन्शियल ऑफ अन एंटरप्रेन्युअर इज मोस्ट इम्पॉर्टंट टू रनिंग अँड मॅनेजिंग आवर एंटरप्राइज. दॅट वन पार्ट वी सी इन द पर्टिक्युलर लेक्चर. असे कुठले पोटेन्शियल ॲबिलिटीज आपल्याला त्या एंटरप्रेन्युअर असेसमेंट साठी जज करायचे आहेत किंवा डिसाइड करायचे आहेत तर ते आपण या एक्सरसाइज मध्ये बघणार आहे. देन व्हॉट इज मीन बाय एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल? Entrepreneurial potential is perceived desirability, perceived feasibility, and propensity to act that influence the individual intention to create a business. एखादा बिझनेस चालू करण्यासाठी योग्यता असणं, एखादा बिझनेस चालू करण्यासाठी तो फिजिबल असणं, किंवा एखादा बिझनेस चालू करण्यासाठी आपले ऍक्ट ओरिएंटेड और दॅट वन इंडिव्हिज्युअल इन्फ्लुएन्स टू द प्रोपेन्सिटी. याच्यामध्ये जर तुम्ही इंटेंट बेस तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला तर त्याला आपण काय म्हणतो, एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल. त्याच्यामध्ये एक स्पार्क डेव्हलप करणं किंवा त्याच्यामध्ये स्पार्क इग्नाइट करणं त्याला आपण एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल म्हणतो. फॉर दॅट पर्पज entrepreneur pursue desirability, pursue feasibility, and propensity to act that influence the individual's intention to create a business. So these are the particular meaning of each one word that one given in your exercise. एक्झरसाइज जे काही टायटल तुम्हाला दिले त्याच्यामध्ये जे काही वर्ड्स आहेत तर त्याचं एक पर्टिक्युलर मिनिंग तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. देन आफ्टर an entrepreneur as a person who purchase the means of production. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पोटेन्शियल का बघणं गरजेचं आहे. व्हाय वी नीड टू कंडक्ट स्टडी ऑन पोटेन्शियल ॲबिलिटी ऑफ एन एंटरप्रेन्युअर. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपला जो एंटरप्रेन्युअर असतो हु टेक रिस्क टू परचेस द मीन्स ऑफ प्रोडक्शन फॉर कंबायनिंग देम इन टू मार्केटेबल प्रोडक्ट. एखादं जे काय आपण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे तर ते फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे कंबाईन करतो तर त्याचा अल्टिमेट एम कशासाठी असतो, मार्केटेबल प्रोडक्ट. आणि दॅट वन मार्केटेबल प्रोडक्ट इज प्रॉफिट मोटिव्ह इन फ्युचर. आपल्या फ्युचरमध्ये त्याच्यातून काहीतरी प्रॉफिट मिळणार असतं म्हणून ते प्रॉफिट मोटिव्ह दॅट वन गिव्स व्हॉट एव्हर वी प्रोड्यूस इन आवर एंटरप्राइज. अँड दॅट पर्टिक्युलर एंटरप्रेन्युअर इज वन हू बायज फॅक्टर्स ऑफ सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ज्या काही सर्व्हिस ओरिएंटेड फॅक्टर्स असतील तर त्या सर्व्हिस ओरिएंटेड फॅक्टर्स बाय करतो. For what purpose? The particular factor-oriented services at certain price for uncertain prices in future. हे प्रोडक्ट जे काय सेलिंग आपण करत असतो त्याच्यामधून आपल्याला अनसर्टन प्राइसेस काय मिळत असतात. म्हणजे दॅट मे बी प्रॉफिटेबल, दॅट मे बी
नॉन प्रॉफिटेबल. म्हणजे कसंही असू शकतं त्याच्यामध्ये. आपण 100 रुपये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला 100च मिळतील असं नाही, म्हणून त्याला म्हटलं अनसर्टन प्राइसेस इन फ्युचर. म्हणजे काय अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमचे फॅक्टर्स ऑफ सर्व्हिसेस हे तुम्ही तिथं बाय करता. आफ्टर बायिंग द पर्टिक्युलर सर्व्हिसेस दॅट वन सेल अनसर्टन प्राइसेस. You can't judge in the competitive market what the particular price or what we the manage our price of our product. So that one is most important to understand the uncertainty in our enterprise. आपल्या एंटरप्राइज मध्ये अनसर्टन्टी आहे, अशाश्वत आहे की ज्याच्यातून आपल्याला फिक्स्ड इन्कम किंवा फिक्स्ड नेट रिटर्न हे मिळू शकत नाही. Then who first develop or who evolve the term entrepreneur? Then Richard Cantillon, a French banker, is credited for the use of the word entrepreneur for the first time to mean a person who bears uncertainty and risk. आता एंटरप्रिन्युअर हा वर्ड म्हणजे टू डू अंडरटेक असं आपण म्हणतो किंवा टू डू समथिंग. त्याला अल्टिमेट मिनिंग त्याच्यामध्ये त्यानं जे रिचार्ड कॅन्टलोन आहे तर त्यांनी सांगितलं हू बिअर्स अनसर्टन्टी अँड रिस्क. ज्याच्यामध्ये तुम्हाला अनसर्टन्टी आहे किंवा रिस्क आहे तर अशाला आपण काय म्हणत असतो, अशा पर्टिक्युलर वर्डला आपण एंटरप्रिन्युअर असं म्हणत असतो. तर दॅट वन वर्ड गिवन बाय or evolved by Richard Cantillon. Then after, project means the course of activity or series of activity. That one we call project. आता series of activity मध्ये आपण प्रोजेक्ट मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. फायनान्शियल रिलेटेड थिंग्स येतात, देन प्रोडक्ट रिलेटेड थिंग्स येतात, रॉ मटेरियल असेल, लेबर असेल, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, क्लायमेट असेल, सराउंडिंग असेल, लँड असेल, लेबर असेल. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट मध्ये येतात. मग प्रोजेक्ट मीन्स सिरीज ऑफ ऍक्टिव्हिटी फॉर रनिंग अँड एंटरप्राइज. आपला एंटरप्राइज रन करण्यासाठी सिरीज ऑफ ऍक्टिव्हिटी आपल्याला तिथं कंडक्ट कराव्या लागतात. आता आपण पोटेन्शियलिटी जी काही आपण डिसाईड करत असतो, म्हणजे सक्सेसफुल व्हेंचर्स असतील, मग ते स्मॉल असतील किंवा लार्ज व्हेंचर्स असतील, तर याच्यामध्ये तुम्हाला पहिलं जर बघितलं तर इनहरंट वायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट, म्हणजे त्यांचं जे काय ट्रॅडिशनल बेस्ड प्रोजेक्ट असेल, जे पूर्व परंपरागत चालत आलेला प्रोजेक्ट असेल, तर त्याच्यामधली जी काय पोटेन्शियलिटी असते ती मॅक्झिमम असते. कारण त्याच्यामध्ये ती डीपली रुटेड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, डीपली रुटेड प्लॅनिंग, production, all these things easily available when you run already established enterprise in the particular provinces. म्हणून त्याला आपण म्हणतो इनहरंट वायबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट, की ज्याच्यामध्ये आपला प्रोजेक्ट जो असेल तर तो इनहरंट असतो, ज्याच्यामध्ये आपल्या वायबिलिटीज असतात त्या फिक्स्ड असतात आणि त्या बेसमध्ये आपण आपला प्रोजेक्ट रन करत असतो. सेकंड वन आहे प्रोजेक्ट प्लॅनिंग. आपण हे थेअरीमध्ये बघितले, प्लॅनिंग करत असताना जे काय रिसोर्सेस असतात तर ते रिसोर्सेसचं प्रॉपर युटिलायझेशन म्हणजे त्याला आपण प्लॅनिंग म्हणतो. म्हणजे काय लिमिटेड रिसोर्सेस असतात, काय अनलिमिटेड रिसोर्सेस असतात, मार्केट प्रॉपर अवेलेबल असतं, मार्केट इम्प्रॉपर अवेलेबल असतं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं. म्हणजे मॅक्झिमम रॉ मटेरियल असेल तर त्यासाठी मॅक्झिमम रॉ मटेरियल मधलं जे ऍडिशनल रॉ मटेरियल असतं ते स्टोअर करणं, मॅक्झिमम आउटपुट प्रोडक्ट असेल तर त्याच्यामधला मॅक्झिमम अमाऊंट मध्ये सेल करणं, लिमिटेड अमाऊंट मध्ये तिथं स्टोअर करणं, याच्यामध्ये त्याला आपण प्रोजेक्ट प्लॅनिंग म्हणतो. म्हणजे बाईंग अँड सेलिंग दॅट वन मॅनेज वेन यू रन युअर एंटरप्राइज, तर त्याला त्या गोष्टी आपल्या प्रोजेक्ट प्लॅनिंग मध्ये येतात. देन प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन, म्हणजे जे काय फायनान्शियल इन्फ्रास्ट्रक्चर बेस ज्या काय ऍक्टिव्हिटी असतात तर ते कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये आणणं किंवा ऍक्च्युअली त्या रन करणं, त्याला आपण प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन असं म्हणतो. मग प्रोसेसिंग असेल, रॉ मटेरियल कलेक्शन असेल, मार्केटिंग असेल, देन पब्लिकेशन असेल, लॉन्चिंग ऑफ प्रोडक्ट असेल, तर त्या गोष्टी तुम्हाला प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन मध्ये येतात. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट मध्ये तुमचे जे काय अवेलेबल रिसोर्सेस असतात तर ते अवेलेबल रिसोर्सेस प्रॉपरली युटिलाइज करणं, ज्युडिशियस यूज करणं, त्याला आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फायनान्शियल रिसोर्सेस असतात तर ते फायनान्शियल रिसोर्सेस प्रॉपरली अलॉट करणं, इच वन फॅक्टर, प्रत्येक फॅक्टरच्या प्रोडक्शन वरती प्रॉपरली त्याच्यामध्ये अलॉकेशन करणं आणि प्रोजेक्ट रन करणं, त्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट मॅनेजमेंट. तर दिस आर द पोटेन्शियल ॲबिलिटी ऑफ अन एंटरप्रिनर. आपल्या एंटरप्रिनर मध्ये या पोटेन्शियल ॲबिलिटी असणं गरजेचं आहे, तर आपण आपला प्रोजेक्ट तिथं रन करू शकतो. अदरवाइज वी कांट रन द पर्टिक्युलर प्रोजेक्ट.
Then after entrepreneurial competence. The entrepreneurial competence म्हणजे काय? The entrepreneur who is proper or who is particular or suit for an enterprise. एखादा एंटरप्राइज असेल तर त्याला तो सूट कसा होतो, तर तो योग्य त्याचा कसा आहे, हे आपण कशावरती डिसाइड करत असतो. काय तुम्हाला एंटरप्रेन्योरच्या क्वालिटीज दिलेत किंवा काय कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत की ज्या बेसवरती आपण त्याची कॉम्पिटन्सी ठरवत असतो. कॉम्पिटन्सी मीन्स योग्यता, म्हणजे तो प्रॉपर आहे का इम्प्रॉपर आहे हे आपण त्याच्या पर्टिक्युलर जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात की त्या कॅरेक्टरिस्टिक्स इफ ही पजेस that time we say the entrepreneurial competence is better. If he can't possess, then we say the entrepreneurial competence is not better. That's why a given characteristic is most important to showing the entrepreneurial competence. आता याच्यामध्ये पहिला फॅक्टर आहे नॉलेज. नॉलेज रिफर्स टू कलेक्शन ऑफ फॅक्ट्स, व्हॅल्यूज अँड इन्फॉर्मेशन. हे अब्रॉड नॉलेज असेल, एरिया स्पेसिफिक नॉलेज असेल, प्रोजेक्ट स्पेसिफिक किंवा एंटरप्राइज स्पेसिफिक नॉलेज असेल किंवा एंटरप्राइज रिलेटेड नॉलेज असेल, तर यू गॅदर ऑल द फॅक्ट्स, कलेक्ट ऑल द फॅक्ट्स, व्हॅल्यूज अँड इन्फॉर्मेशन when you run your enterprise, because we enter in the professional business. ज्यावेळी आपण प्रोफेशनल बिझनेस मध्ये जात असतो तर त्यावेळी आपला प्रोडक्ट हा मार्केटमध्ये लॉन्च करणं किंवा कस्टमरला तिथं अवेलेबल करून देणं अतिशय गरजेचं असतं. त्यावेळी आपल्याला ते मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे, कम्युनिकेशनचं नॉलेज असणं गरजेचं आहे, प्रेझेंटेशनचं नॉलेज असणं गरजेचं आहे, इन्फॉर्मेशन कलेक्शनचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे इच वन स्टेप साठी तुम्हाला नॉलेज अतिशय गरजेचं आहे. That's why the particular characteristics is most important to showing the entrepreneurial competence. Then set of skill. त्याच्यामध्ये तुम्हाला स्किल बरंच आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, मार्केटिंग स्किल आहे, मॅनेजर स्किल आहे, त्यानंतर तुमचं रायटिंग स्किल असेल किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्किल असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्किल मध्ये येतात. म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतो आपण, ॲबिलिटी टू डेमॉन्स्ट्रेट सिक्वेन्स ऑफ बिहेवियर इन अटेंडिंग अ परफॉर्मन्स. यातून तुमच्या बेटर परफॉर्मन्स साठी तुम्हाला सेट ऑफ स्किल अतिशय महत्वाचं आहे. जे काय स्किल असेल, टेक्निकल स्किल असेल तर ते टेक्निकल स्किल फॉर रनिंग आवर एंटरप्राइज, रनिंग आवर प्रॉपर मशिनरीज याच्यासाठी लागत असेल. कम्युनिकेशन स्किल आपला प्रोडक्ट लॉन्च करणं असेल, प्रोडक्टची इन्फॉर्मेशन एक्सपोज करणं असेल, म्हणजे आपल्या जे काय ॲबिलिटी असतात की ज्या ॲबिलिटी आपल्याला एक प्रॉपर किंवा बेटर परफॉर्मन्स एक्सपोज करण्यासाठी या सेट ऑफ स्किल अतिशय महत्वाचं आहे. तर ते सुद्धा एक आपल्या इंटरनल कॉम्पिटिशन मधला अतिशय महत्वाचा भाग तिथं आपण बघू शकतो. देन अप्रोप्रिएट पर्सनॅलिटी. इट इज कॉम्प्राइज ऑफ डिझायर्ड मोटिव्ह अँड ट्रेड्स. आता काय तुमच्या बेटर पर्सनॅलिटीज असतात, या पर्सनॅलिटी मध्ये तुम्ही जर बघितलं असेल, तुमचं बिहेवियर असेल, तुमचं हॅबिट्स असतील, त्यानंतर तुमचं कम्युनिकेशन असेल, तुमचं कॉन्टॅक्ट असतील, रिलेशन्स असतील, तर हे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मोटिव्ह ट्रेड्स असतात. डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक मेक डिफरन्स बिटवीन टू एंटरप्रेन्योर. काय बेटर पर्सनॅलिटीचे पर्सन ते सुद्धा आपला एंटरप्राइज रन करत असतात. काय पुअर परफॉर्मन्स किंवा पुअर पर्सनॅलिटी जे काय पर्सन्स असतात तर ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये काही गोष्टी किंवा आपला एंटरप्राइज तिथं रन करत असतात. पण पर्सनॅलिटी बेस्ड सुद्धा आपला काय जॉब कॉम्पिटन्सी एंटरप्रेन्युअल कॉम्पिटन्सीज आहेत, तर ते एंटरप्रेन्युअल कॉम्पिटन्सीज आपण त्या ठिकाणी एक्सपोज करू शकतो. म्हणजे बेटर पर्सनॅलिटी, बेटर एंटरप्रेन्युअल कॉम्पिटन्सी. लाईकवाईज वी से इन विथ रिस्पेक्ट टू अवर एंटरप्रेन्युअर. देन मोटिव्ह. तर काय गोष्टी असतात की तुम्हाला प्रेरणा देणार असतात. अँड अर्ज फॉर विच वन हॅज कंटिन्युअस कॉन्सर्न दॅट डायरेक्ट वन टुवर्ड्स सर्टन ऍक्शन टू सॅटिस्फाय द कॉन्सर्न. म्हणजे एखादी कोर्स ऑफ ऍक्शन परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला एक इन्स्पायरेशनल थिंग्स लागतात किंवा एखादी पर्टिक्युलर पाथ लागतो, तर ते पाथ डेव्हलप करण्याचं काम आपले मोटिव्ह करत असतात. ते इन्स्पायरेशनल काय ऍडॉल्स असतील, काय तुमचे एंटरप्रेन्युअर्स असतील की जे तुम्हाला त्या पाथ वरती आणलं, त्या पाथ वरती तुम्हाला ते रन करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अल्टिमेट आपलं when we run on the particular path, that time we satisfy on our selected decided goal. जे काय आपण गोल डिसाइड केला असेल, सेट केला असेल, तर त्याच्यावरती आपण सॅटिस्फाय असतो. पण जर मोटिव्ह नसतील तर आपण गोल अटेंड करू शकत नाही आणि आपल्याला सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी मिळू शकत नाही. That's why motive is also most important. तुम्ही मोटिवेट असणं गरजेचं आहे. मोटिवेट नसाल तर तुम्हाला तुमचा एंटरप्राइज मध्ये एक सॅटिस्फॅक्शन जे असेल तर ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळू शकत नाही. त्यानंतर ट्रेड्स.
That means distinguishing characteristics. Characteristics way in which person respond to status stimuli. Stimuli म्हणजे इन्स्पायरेशन घेणं किंवा प्रेरणा घेणं. काही गोष्टी असतात की जे तुमच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स असतात, डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तुम्ही बघितलं असेल जसं टू साइड ऑफ वन सिंगल कॉइन. लाईकवाईज टू साइड वी एक्सपोज वेन वी रन आवर एंटरप्राइज. प्रत्येक एंटरप्रिनर हा दोन साइड एक्सपोज करत असतो, एक बेटर आणि एक पुअर. आता बेटर मध्ये तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड बेटर असणं गरजेचं आहे, प्रॉपर पर्सनॅलिटी असणं अतिशय गरजेचं आहे, ते प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे एक डिफरन्स तिथं आपल्याला खेळला जातो. जर पुअर नॉलेज असेल, बेटर पर्सनॅलिटी असेल तर त्याच्यामध्ये काय उपयोग नसतो, कारण नॉलेज अतिशय महत्वाचं असतं की आपला जो एंटरप्राइज असेल तर तो आपण प्रॉपरली त्या ठिकाणी रन करत असतो. म्हणून बेटर परफॉर्मन्स, बेटर पर्सनॅलिटी, देन बेटर नॉलेज and your particular response, that one is most important in the characteristics of person. Then all these characteristics exist, may or may not be known or may be unconscious aspect of the person. आता ह्या काय गोष्टीवरचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला दिलेले आहेत, काहीच्या ठिकाणी तुम्हाला दिसतात किंवा कदाचित काहींच्या ठिकाणी ते तुम्हाला दिसत नाहीत, ज्याला आपण काय म्हणतो अनकॉन्शियस आस्पेक्ट ऑफ द पर्सन. जर तुमच्या सद्विवेक बुद्धीला पटत असेल, पटलंच पाहिजे, पटायलाच पाहिजे, कारण नॉलेज असणं गरजेचं आहे, स्किल असणं गरजेचं आहे, पर्सनॅलिटी असणं गरजेचं आहे, मोटिवेशन असणं गरजेचं आहे, ट्रेड्स इतरांपेक्षा आपण वेगळं कसं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील तर या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या एक्सपोज करणं गरजेचं असतं. तर these are the entrepreneurial competency should possess by an entrepreneur. त्यानंतर आता ज्या काय एंटरप्रिनर कॉम्पिटन्सीज असतात, तर एंटरप्रिनर कॉम्पिटन्सीज हे आपण कशा आयडेंटिफाय करू शकतो. त्याच्यामध्ये दोन टाईपचे स्किल आहेत, एक सॉफ्ट स्किल कॉम्पिटन्सीज आणि एक हार्ड स्किल कॉम्पिटन्सी. आता सॉफ्ट स्किल कॉम्पिटन्सीज म्हणजे तुम्ही जर बघितलं, these are the competencies are those which do not constitute professional know-how and are functionally interchangeable. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिले, डिसिजन मेकिंग स्किल. याच्यामध्ये सॉफ्ट स्किल का म्हणलंय, एखादा निर्णय तुम्ही घेतला तर तो तुम्ही चेंज करू शकता, पॉसिबिलिटी टू मेक चेंज इन द पर्टिक्युलर डिसिजन. देन प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, नंबर ऑफ ऑप्शन्स आर अवेलेबल वेन यू सॉल्व्ह द पर्टिक्युलर प्रॉब्लेम. देन पर्स्युएसिव्ह स्किल, एखाद्याचं माइंड चेंज करायचं आहे तर ती माइंड चेंज करण्याचं स्किल, म्हणजे एखादी टेक्निक तुम्ही वापरता, टॅक्टिक्स यूज करता, जर त्या टॅक्टिक्स प्रॉपरली त्याच्यामध्ये यूज होत नसतील तर त्याला अल्टरनेट टॅक्टिक्स असतात तर त्या तुम्ही त्या ठिकाणी यूज करत असता. म्हणजे सॉफ्ट स्किल कॉम्पिटन्सीज मध्ये तुम्हाला डिसिजन मेकिंग स्किल असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल असेल आणि पर्स्युएसिव्ह स्किल असेल. तर याच्या माध्यमातून आपण ते एंटरप्रिनरियल कॉम्पिटन्सी तिथं जज करू शकतो. सेकंड वन, एंटरप्रिनरियल कॉम्पिटन्सीज हार्ड स्किल कॉम्पिटन्सीज. Hard skill competencies are those related to given profession and acquired through education or hands-on experience in performance. आता हार्ड स्किल कॉम्पिटन्सीज याच्यामध्ये आपली जर योग्यता दाखवायची असेल तर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एफर्ट्स डिवोट करावे लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिझायनर, इंजिनियर एंगेज इन डिझायनिंग गिअर. आता गिअर जर डिझाईन करायचं असेल तर दॅट वन इज अ कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक प्रॉपर एज्युकेशन असणं, हँड्स ऑन एक्सपिरियन्स असणं, ट्रेनिंग असणं गरजेचं असतं. दॅट्स वाय डिझायनर इंजिनियर एंगेज इन डिझायनिंग गिअर्स, ऍग्रिकल्चर इंजिनियर इन डिझायनिंग बुलक कार्ट और बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट और ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट. तर अशा ज्या काही गोष्टी असतात ह्या कॉम्प्लिकेटेड असतात आणि कॉम्प्लिकेटेड थिंग्स मध्ये जे काय आपलं स्किल असेल किंवा आपलं एंटरप्रिनियरल कॉम्पिटन्सीज असतील तर त्या एंटरप्रिनियर कॉम्पिटन्सीज आपल्याला त्या कशा दिसतात, हार्ड दिसतात आणि त्या आयडेंटिफाय आपण अशा वेगळ्या पद्धतीने करत असतो. म्हणजे सॉफ्ट स्किल कॉम्पिटन्सीज असतील किंवा हार्ड स्किल कॉम्पिटन्सीज असतात, ह्या टू टाईपच्या स्किल्स आपल्याला आपल्या एंटरप्राइज मध्ये तिथं बघायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला इथे एक एक्झरसाइज तिथं दिलेला आहे. आता एक्झरसाइज काय दिलाय, हाऊ टू जज or how to assess the potentiality of entrepreneur. आता एंटरप्रेन्योरची पोटेन्शियल जर तुम्हाला जज करायचं असेल तर कसं जज करायचं आहे, तर त्यासाठी पुढे तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे. तर ते टेबल तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला गुगल फॉर्म तयार केला आहे. तर तो गुगल फॉर्म वरती मी तुमच्या आपल्या
ह्याच्यावरती गुगल फॉर्म टाकल्यानंतर तुम्हाला तो स्कोर द्यायचा आहे. तुम्हाला काय सेंटेन्स तिथे दिले तर ते सेंटेन्स कुठले असेल तर तुम्हाला ते नेक्स्ट स्लाइड मध्ये दिसतील. तर जर तो टोटल स्कोर जर तुम्ही त्याचा काढला तर 21 to 25 असा जर स्कोर तिथं आला, म्हणजे जर तुम्ही टेबल जर याच्यामध्ये बघितला, आता जे स्क्रीनवरती तुम्हाला टेबल दिसतंय याच्यामध्ये जर तो तुम्ही जे काय रेटिंग करतात तर त्या रेटिंग मध्ये जर 21 to 25 असा जर स्कोर आला तर दॅट मीन्स यू हॅव ग्रेट एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल. म्हणजे जर जेवढा तुमचा जर स्कोर जर असेल तर तो जेवढा स्कोर मॅक्झिमम येईल तर तेवढं पोटेन्शियल तुमचं मॅक्झिमम असेल. सपोज युअर स्कोर गेट्स 16 to 20 or in between 16 to 20, that time your result is result shows you have definite entrepreneurial potential. तुमच्यामध्ये डेफिनेट एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल आहे असं तिथे एक्सपोज केलं जातं. देन वेन यू सिक्युअर 11 to 15 स्कोर, दॅट टाइम दिस रिझल्ट पुट्स यू इन अन इंटरमिजिएट झोन. तुम्ही इंटरमिजिएट झोन मध्ये आहात असं तो तिथं रिझल्ट एक्सपोज करत असतो. वेन यू सिक्युअर 6 to 10 स्कोर, दॅट टाइम युअर एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल सीम्स फेअरली वीक. वीकनेस आपल्याला तिथे दिसतो. आणि इफ यू एक्सपोज द स्कोर or secure the score between 1 to 5, then be realistic. याच्यामध्ये तुम्हाला काय तर करायचं असतं पण त्याच्यामध्ये तुम्हाला बेटर जे काय पोटेन्शियल असेल तर ते एक्सपोज करू शकत नाही. तर असा तुमचा जो स्कोर आहे तर त्या स्कोर तुमच्या 21 to 25 मध्ये आला, म्हणजे 21.5 आला, 22 आला, 23 आला, तर त्यावेळी तुमचा रिझल्ट हा असणारा यू हॅव ग्रेट एंटरप्रेन्युअर पोटेन्शियल. जर तुमचा स्कोर इन बिटवीन 11 to 15 11 ते 15च्या मध्ये आला तर तो तुमचा दिस रिझल्ट पुट्स यू इन अन इंटरमिजिएट झोन असं त्याच्यामध्ये तुम्हाला येईल. याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर 1 ते 5, 6 ते 10, 11 ते 15, 16 ते 20 आणि 21 ते 25 असं जे एक रेंज दिले आहे तर त्या रेंज मध्ये तुम्हाला एक बेटर परफॉर्मन्स किंवा बेटर रिझल्ट मिळतो. तर तो रिझल्ट तुम्हाला तिथे दिलेला आहे. तर असं कुठलं तुम्हाला एंटरप्रेन्युअर क्वालिटीज तिथं बघायच्या आहेत, कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये स्टडी करायचे आहेत, कुठले पर्टिक्युलर्स आपण तिथे स्टडी करायचे आहेत की जे रीड केल्यानंतर आपण जो टोटल पॉइंट कव्हर करतो किंवा आपल्याला टोटल पॉइंट्स मिळतात की ज्या आधारे आपण काय देणार आहे, व्हॉट आर द रिझल्ट. म्हणजे टोटल पॉइंट बेस जो काय आपल्याला रिझल्ट मिळणार आहे तर तो रिझल्ट आपण त्या ठिकाणी देणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर हा टेबल तुम्हाला एक स्टेटमेंट दिलंय आणि या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला एक 10 स्टेटमेंट दिलेत आणि 10 स्टेटमेंट साठी तुम्हाला स्ट्रॉंगली ऍग्री, न्यूट्रल, डिसऍग्री अँड स्ट्रॉंगली डिसऍग्री. आता स्कोर फॉर अग्रीमेंट 1 to 5 त्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 असं तुम्हाला दिलेलं आहे. जर तुम्ही जर म्हणला आय एम जनरली ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी आहात, म्हणजे कुठलाही आपण एंटरप्राइज रन करत असताना आशा असणं किंवा आपल्याला काही तर एक्सपेक्टेशन असणं अतिशय गरजेचं असतं. आता या विधानावरती तुमचं ऍक्च्युअल ओपिनियन काय आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये स्ट्रॉंगली ऍग्री आहात का, म्हणजे आशावादी असणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं की त्याच्यावर तुम्ही ऍग्री आहात किंवा स्ट्रॉंगली ऍग्री आहात किंवा न्यूट्रल आहात किंवा डिसऍग्री आहात किंवा स्ट्रॉंगली डिसऍग्री आहात. तर या गोष्टी तुम्हाला तिथं काय करायच्या नमूद करायच्या आहेत. तसंच दुसरा आय लाईक डुईंग थिंग्स बेटर दॅन अदर पीपल डू देम. काय गोष्टी असतात ते इतर लोक करतात त्यांच्यापेक्षा मी चांगल्या पद्धतीने करत. तर या विधानासाठी तुम्ही स्ट्रॉंगली ऍग्री आहात, न्यूट्रल आहात किंवा डिसऍग्री आहात किंवा स्ट्रॉंगली डिसऍग्री आहात. तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये तिथं फक्त टिक मार्क करायचे. तुम्हाला 1 to 5 स्कोर तिथे दिलेला आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल 1, 2, 3 दॅट वन इज द पॉझिटिव्ह फॅक्टर or aspects in the assessing entrepreneurial potential, and disagree and strongly disagree 4 and 5, these are the negative aspects in the assessing entrepreneurial potential. तर entrepreneurial potential असेस करण्यासाठी जे काय आपल्याला डिसऍग्री स्ट्रॉंगली डिसऍग्री जे काय 2 कॉलम आहे हे निगेटिव्ह कन्सिडर करतो की त्याच्यातले आपले जे काय पॉइंट्स असतात त्यातून आपण काय करत असतो निगेटिव्ह करत असतो. आता याच्यामध्ये तुम्ही तिसरा जर पॉईंट बघितला, आय प्रिफर टू सेट माय ओन ऑब्जेक्टिव्ह अँड वर्क हार्ड टू रीच देम. याच्यामध्ये जर तुम्ही आपलं जे काय ऑब्जेक्टिव्ह असतील तर त्या ऑब्जेक्टिव्ह जे असतील तर ते सेट करणं, त्यासाठी हार्ड वर्क करणं आणि त्याच्यापर्यंत पोहोचणं. या जे स्टेटमेंट असेल तर यासाठी तुमचं ओपिनियन जे असेल तर ते तुम्हाला गिव्हन पॉईंट मध्ये किंवा गिव्हन जो काय तुम्हाला ऑप्शन दिले तर त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला चूज करायचं आहे. Then I tend to talk easily and openly about myself to others.
आपण स्वतःबद्दल मनमोकळेपणाने बोलतो की आपण मनमोकळेपणाने इतर गोष्टी इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची खबरदारी जी आपण घेत असतो तर ते त्याच्यासाठी तुम्हाला काय स्कोर द्यायचा आहे. देन आय लाईक टू इम्प्रेस अदर विथ माय अचिव्हमेंट. मला असं आवडतं की माझे जे काही अचिव्हमेंट असेल तर त्याच्यामधून मी इतरांना इम्प्रेस करू शकतो. देन समटाइम इन बिझनेस निगोशिएशन इथिक्स अँड मॉरॅलिटी हॅव टू बी अ बिट लूज. याच्यामध्ये तुम्ही बघितलं काही नैतिकता असतात किंवा बोध घेणाऱ्या काही गोष्टी असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला त्या बीट करणं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला अंगीकारणं अतिशय गरजेचं असतं. देन आय बिलीव्ह दॅट गुड फ्रेंड्स शुड मेक द बेस्ट सबऑर्डिनेट इन अ बिझनेस. तुमचे जे चांगले मित्र असतात ते तुमचे सबऑर्डिनेट असू शकतात. याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? आय डोंट माइंड फॉलोइंग ऑर्डर फ्रॉम सुपरियर हू हॅव लेजिटिमेट ऑथॉरिटी. काय कायदेविषयक जे काय हायर ऑथॉरिटी असतात तर ते हायर ऑथॉरिटीच्या विचार न करता जे काय तुमचे सुपेरियर असतात प्रयत्न करत असतात तर त्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये त्या स्टेटमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही त्या समोरच्या 5 पॉइंट मध्ये द्यायचं आहे. देन आय लाईक टू चॅट विथ माय कोवर्कर आफ्टर द वर्क डे इज ओव्हर. म्हणजे आपले जे कोण सहकारी असतात किंवा आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या एंटरप्राइज मध्ये जे कोण काम करत असतात तर जे काय आपलं वर्क कम्प्लीट झाल्यानंतर त्यांच्याबरोबर तुम्ही चॅट करणे त्यांच्याबरोबर कोवर्कर म्हणून काम करू शकता. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे तुम्हाला गिवन पॉईंट आहेत तर त्या गिवन पॉईंट मध्ये तुम्हाला तो जे काय असाइनमेंट असेल तर त्याच्यामध्ये फक्त टिक मार्क करायचे. तर तुम्ही टिक मार्क केल्यानंतर ते स्ट्रॉंगली अग्रीचा स्कोर असेल, ऍग्रीचा स्कोर असेल आणि न्यूट्रलचा स्कोर असेल. तर याची जी काय टोटल असेल ती टोटल केल्यानंतर डिसॅग्री आणि स्ट्रॉंगली डिसॅग्री याच्यामधले पॉईंट कन्सिडर करायचे नाहीत. तुम्हाला फक्त स्ट्रॉंगली ऍग्री आणि न्यूट्रल याच्यामधले पॉईंट कन्सिडर करायचे आहेत. कुठलाही एक कॉलम मध्ये तुमचं टिक होईल म्हणजे कोणत्याही 5 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला तिथं चूज करायचं आहे आणि त्या ऑप्शन बेस तुम्हाला त्याचं टोटल स्कोर काढून त्याचा रिझल्ट तिथं द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही एक्झरसाइज आहे तर तो एक्झरसाइज या ठिकाणी कम्प्लीट करायचा आहे. आता या एक्झरसाइज साठी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एक गुगल लिंक या ठिकाणी मी पाठवतो तर त्या गुगल लिंक मधून तुम्हाला ते गुगल फॉर्म फिलअप करायचा आणि ती एक असाइनमेंट पूर्ण करायची. प्लस त्याची एक पीडीएफ मी तुम्हाला पाठवतो ती पीडीएफ प्रॉपरली फिलअप करून ती तुमच्या जवळच तशी ठेवायची ऍज अ एक्झरसाइज म्हणून. एक्झरसाइज म्हणून ती जी काही पीडीएफ असेल तर ती प्रिंट करून ती फिलअप करून ती तशी ठेवणं आणि ज्यावेळी आपला एक्झरसाइज आपण मॅन्युअल कम्प्लीट करतो त्यावेळी त्या ठिकाणी तुम्ही अटॅच करू शकता. फक्त ह्या एक्झरसाइज मध्ये तुम्हाला फक्त ऍसेस करायचा आहे. म्हणजे आपण एखादं असेसमेंट करत असताना कसं करतो म्हणजे एखादा आउटपुट घेत असताना किंवा आपण त्याचा परफॉर्मन्स बघत असताना हा कोणत्या पद्धतीने आपण तो परफॉर्मन्स बघतो हे सर्च करणं यासाठी पोटेन्शियल ॲबिलिटी किंवा आपलं असेसमेंट करणं गरजेचं असतं. मग असेसमेंट साठी नंबर ऑफ पॉईंट्स नंबर ऑफ पॉईंट्स या ठिकाणी कन्सिडर करत असतो. म्हणजे सर्वे कंडक्ट करणं असेल, क्वेश्चनर तयार करणं असेल, इंटरव्ह्यू बेस आपण त्याच्यामध्ये परफॉर्मन्स आपण तिथं चेक करू शकतो. म्हणजे कुठल्याही तुम्ही मेथॉडॉलॉजीचा वापर करून त्याच्यामध्ये एंटरप्रेन्युअर कॉम्पिटन्सी असेल किंवा एंटरप्रेन्युअर क्वालिटी किंवा पोटेन्शियल असेल तर ती त्या ठिकाणी जज करू शकतो. आता या ठिकाणी जे काय आपलं टेबल दिलेलं आहे एक फॉर्मॅट तुम्हाला सांगितलं की याच्यातून आपण एक स्कोर बेस परफॉर्मन्स तिथं डिसाईड करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या स्ट्रॅटेजी यूज करू शकता, मेथॉडॉलॉजी यूज करू शकता ज्यातून आपण पोटेन्शियल ॲबिलिटी असेल तर ती पोटेन्शियल ॲबिलिटी आपण जज करू शकतो. ठीक आहे. पहिल्या एक्झरसाइज वरती तुम्हाला काही क्वेश्चन विचारले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन विचारलं जाईल एंटरप्रेन्युअल पोटेन्शियल, डिफाइन एंटरप्रेन्युअल पोटेन्शियल and how to which are the competencies which are the characteristics of an entrepreneur. अशा कुठल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा अशा कुठल्या कॉम्पिटन्सीज आहेत की ज्यातून आपण एंटरप्रेन्युअर तिथं प्रॉपर आहे असं आपण सांगू शकतो. तर 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला तिथं डायरेक्ट एखादं टेबल दिला जाईल. त्या टेबल मध्ये तुम्हाला काय
नंबर ऑफ स्टेटमेंट दिले जातील आणि ते स्टेटमेंट वरती तुमचं ओपिनियन काय, तर हे तुम्हाला तिथे विचारलं जाईल. तर त्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगायच्यात की ती प्रॉपरली फिलअप करून तो एक्झरसाइज असेल किंवा ते एक्झामच्या वेळेचं जे काय तुम्हाला क्वेश्चन असेल तर ते क्वेश्चन कम्प्लीट करायचे आहेत. तर तुम्हाला असा एक प्रोफॉर्मा दिला जाईल आणि या प्रोफॉर्मा मध्ये तुमचं जे काय स्कोर येईल तर तो स्कोरची काउंट करून ते टोटल आल्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट असेल तर तो रिझल्ट तुम्हाला पुटअप करायला सांगितला जाईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे असेसमेंट ऑफ इंटरनल पोटेन्शियल हा एक्झरसाइज कम्प्लीट करायचा. एकदम शॉर्ट एक्झरसाइज आहे आणि एकदम सोपा एक्झरसाइज हा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे.